नमस्कार सर. नमस्कार सर आपलं नाव? माझं नाव श्रीशैल अप्पासाहेब कोठीवाले, गाव? राहणार म्हैसाळ, म्हैसाळ. तालुका मिरज, जिल्हा सांगली. कागवाड बाउंड्रीवर आहे आमचं गाव. मोबाईल नंबर 9822770682. रोपं कुठून घेतली सर आपण? मी रोपं महालिंगपूरहून रोहिणी बायोटेक यांची घेतलीत. बरं अनुभव कसा? अनुभव एकूण त्यांच्याकडून आम्ही 2000 रुपये घेतली ती. पहिल्या प्लॉटसाठी 800 रुपयांनी, दुसऱ्या प्लॉटसाठी 1200 रुपये. आणि त्यांचं कंप्लीट अनुभव काय, त्यांची रोपं फार सुंदर आहेत आणि सर्वसाधारण पहिल्या ह्याला 12 ते 15 किलो ॲव्हरेज सरासरी घड पडले ते. आता दुसऱ्याच्याला आता ही जी घड आहे हा दुसरा क्रॉप आहे, सर्वसाधारण 15 ते 20 किलो पडेल असा अंदाज आहे. आणि त्याचं ट्रीटमेंट रोहिणी बायोटेकचं ट्रीटमेंट बोर्डो गार्ड, परत एव्हरग्रीन, परत सक्सेस किट आणि असे त्यांचे काय एकूण 3-4 प्रोडक्ट आहेत. ते सगळं वेळेवर त्यांच्या कन्सल्टंट त्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरलेलं आहे. तरी आपण याच्याविषयी म्हणजे विशेष काय रोहिणी बायोटेकच्या केळीमध्ये आणि दुसऱ्या केळीमध्ये? रोहिणी बायोटेकची सर्वसाधारण घडं एकाच वेळेला जास्तीत जास्त पडतात आणि रोग प्रतिकारशक्ती थोडी म्हणजे जास्त आहे. करपा वगैरे जास्त प्रमाणात वेळेवर त्यांचं जर औषध वापरलं तर अडचण काही येत नाही. म्हणजे आता तुम्ही याला जे फर्टिगेशन केलेलं आहे ते रोहिणी बायोटेकचंच आहे? हा, रोहिणी बायोटेकचं आहे. सक्सेस किट असू दे, बाकीचं असू दे, बेसोडोस वगैरे दुसरे याचे वापरलेले आहेत तिकडचं. एकूण सुरुवातीचा प्लॉट 800 झाडांचा होता. थोडं 300 झाडं जरा पाणी जास्त झाल्यामुळे थोडं हे झालं, पण रेट सर्वसाधारण 38 ते 42 रुपये मिळाला रेट. एकूण 800 झाडापैकी 25-30 पाण्याने गेली होती. सर्वसाधारण 12 ते 14 ह्या हिशोबानं 9-9.5 टन माल निघाला. आणि पहिल्या वर्षी 35 ते 42 पर्यंत दर मिळाला. सर्वसाधारण 3,20,000 रुपये पैसे झाल्यात आणि 1,20,000 रुपये खर्च आलाय. आणि ही जी लागण 8 ऑगस्टला होती. परत ऑगस्टच्या म्हणजे 12 महिन्याच्या आत हार्वेस्टिंग पूर्ण झालं होतं, 1 वर्षाच्या आत पूर्ण झालं होतं. आणि सर तुम्ही जे आता तुमच्या बागेच्या बाजूला जे तुमच्या काकांनी बाग लावलेला आहे त्यांनी दुसरीकडनं रोपं घेतलेली आहे? हो. आता तुम्ही लावलेली सोबतच आहे? त्यांच्यात आणि आमच्यात कमीत कमी उत्पन्नामध्ये 50% फरक पडतो. आणि पावसामुळे ते खराब पण झालेले दिसतात. आता आपल्या जसं ज्या बागेला आहे त्याला काही पाण्याचं पण काही जास्त इजा झालेलं नाही? झालं नाही. रोहिणीच्या ट्रीटमेंटमुळे थोडं सक्सेस झालेलं आहे व्यवस्थित. परत दुसरा प्लॉट एक आमचा आहे 1200 रोपांचा, त्याचं हार्वेस्टिंग आज चालू आहे. सर्वसाधारण ते पण 3 महिने पाणी जास्त झाल्यामुळं तरी पण 10 ते 12 किलोचे ॲव्हरेज त्याचा रेंज पडेल. एवढं पाणी असून सुद्धा उत्पन्न मिळालं. नुकसान काय होत नाही आहे. आणि त्यांचं सक्सेस किट असू दे, बाकीचं बोर्डो गार्ड असू दे, एव्हरग्रीन, CF काय F आहे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित प्लॉट डेव्हलप झालेला आहे. आणि सर याचं बघा तुम्ही सर्वसाधारण तुम्हाला एक माहिती देतो. एक बुंदा 3 फुटापासून 4.5 फुटापर्यंत आहे त्याचे ॲव्हरेज. बुंदा 3 फुटापासून 4 फुटापर्यंत आहे. आणि आता दुसऱ्या वेळेस जरी तुम्ही बाग घेताय तरी एकसारखं बघा तुम्ही आत जर आपण फिरलो तर सगळे एका गच्च्यामध्ये आलेले आहेत. 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण सगळे बाहेर येतील. आता याच्या अगोदर आपण कधी कंद लावले का, गड्डे लावलेत का? नाही, आमच्या मित्रांनी किंवा आमच्या काकांनी कंद लावले ते, पण सर्वसाधारण त्यात आणि ह्यात जमीन आसमानचा फरक पडतोय. भरपूर 50% उत्पन्न फरक पडतो. आणि जे गड्ड्याला तुम्हाला साधारणतः 16-17 महिने लागणार. हो. आणि हे लवकर येते ना उत्पन्न, 4 महिन्याने. आणि तो घड 8 ते 10 किलोचा होतोय आणि कमीत कमी 12 ते 14 किलोचा घड होतोय. आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याला. आणि दुसरं जे पीक आहे खोडव्याचं, हे जर चांगलं येते. रोहिणी बायोटेकचे एक वैशिष्ट्य करून व्यवस्था जर केली तर कमीत कमी 5 पिकं व्यवस्थित निघतात. ते 5 पिकापर्यंत निघू शकते. आता बघूया, आमचं तर दुसऱ्या पिकाला तर एकदम स्टँडर्ड आले. परत आता तिसरं ठेवणार आहे. तिसऱ्या तर आता बघितलं तर आता फुटवे येत आहेत. आता त्यातले चांगले बघून मदर, सिस्टर, डॉटर पद्धतशीर होऊन हे करून टाकायचं त्याला. बरं, आता तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला काय कल्पना देऊ शकता? मी कमीत कमी आता माझा अनुभवपेक्षा मी कमीत कमी 10,000 रुपये त्यांच्याकडून लोकांना घेऊन दिलेले आहेत. मी स्वतः फोन करून सांगून आणि प्रत्येक शेतकऱ्यांना लावून कमीत कमी 10,000 ते 12,000 रुपये त्यांना मी बुकिंग करायला लावलेलं आहे लोकांना. मग त्या शेतकऱ्यांचा तुम्हाला फीडबॅक कसा आला? आहे, रिझल्ट चांगले आहेत. पण नैसर्गिक काय ह्या वर्षी पाऊसच जास्त झाल्यामुळं
थोडंसं तरी पण घातले, बाकीच्यांची रोपं गेले, पण रोहिणी बेटीची जी रोपं आहेत त्याचं उत्पन्न कमीत कमी 75% तरी आलेलं आहे. म्हणजे पूर्ण इतर ठिकाणी लॉस झालाय सगळा, तर तो आपला तो तेवढा त्याला काही फरक पडलेला नाही. नमस्कार. नमस्कार सर.